Why is this happening again? हॅलो गाईज, नमस्कार. माझं नाव साईनाथ शिंदे. आज आपण बोलणार आहोत एका अशा समस्येबद्दल जी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला आहे, ती म्हणजेच हेअरफॉल, केस गळती. सर्वात आधी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ, हेअरफॉल किती प्रमाणात होत आहे. म्हणजेच दररोज 50 ते 100 केस गळणे हे नॉर्मल आहे. त्यापेक्षाही जास्त केस गळत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजेच अळू दिसत असेल, केस विरळ होत असतील तर त्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. केस गळतीचे अनेक प्रॉब्लेम असू शकतात. ताणतणाव, कमी झोप, प्रोटीनची कमी, विटॅमिन्स मिनरल्सची कमी आणि केसांमध्ये कोंडा असेल आणि अनुवंशिकता यामुळे हेअरफॉल होऊ शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महागडे शॅम्पू, महागडे ऑइल आणि कंडिशनर यूज केल्यानंतर हेअरफॉल कमी होतो, पण असं नाही आहे. आधी केसांचे विश्लेषण करून त्यानुसारच प्रोडक्ट सजेस्ट केला जातो. पण प्रत्येक केसांची समस्या वेगळी असते, त्यामुळे आधी हेअरफॉलचे कारण जाणून घेणे गरजेचं आहे. आमच्या सलूनमध्ये आम्ही सर्वप्रथम केस आणि स्काल्प चेक करतो. त्यानंतर त्या स्काल्प आणि केसांवर कोणती ट्रीटमेंट जाईल, जसं की हेअर स्पा, डॅन्ड्रफ ट्रीटमेंट, अशा अनेक प्रकारच्या हेअरफॉल संबंधित ट्रीटमेंट आहेत, त्यावर आम्ही काम करतो. यासोबतच घरी तुम्ही केसांची काळजी कशी घेतली पाहिजे, कोणते शॅम्पू यूज केले पाहिजे, कोणते प्रोडक्ट यूज केले पाहिजेत, शॅम्पू किती वेळा हफ्त्यातून यूज करावा आणि शॅम्पूनंतर कंडिशनर लावणे गरजेचं आहे की नाही, कंडिशनर कसा यूज करावा, याबद्दल आम्ही पूर्ण माहिती देतो. एक लक्षात ठेवा, कोणत्याही ट्रीटमेंटच्या एका सेटिंगने 100% रिझल्ट भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 सेटिंग घ्यावे लागतात आणि तुम्ही घरी कोणत्या प्रकारे काळजी घेता यावरही त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट अवलंबून असतो. जर तुम्हालासुद्धा हेअरफॉल होत असेल तर आमच्या सलूनमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आपल्या योग्य ती ट्रीटमेंट घेऊन आपल्या केसांची काळजी आपण घेऊ शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.